नमस्कार. आज आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 16. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतौ व्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. श्लोकाचा अर्थ: ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या भक्ताला कोणत्याही वस्तूचे किंचितही प्रयोजन नसते. म्हणून त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा, स्पृहा अथवा वासना नसते. तो पूर्ण काम बनतो. हे दाखविण्यासाठी त्याला आकांक्षेने रहित असे म्हटले आहे. इच्छा किंवा आवश्यकता यांच्या विना मनुष्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया घडू शकत नाही आणि क्रियेविना जीवननिर्वाह शक्य नाही. मग अशा भक्ताचे जीवन कसे चालते? तर ते असे की इच्छेविना व आवश्यकतेविना सुद्धा प्रारब्धाने क्रिया होऊ शकते. म्हणून त्याचे जीवन प्रारब्धाने चालते. तात्पर्य असे की त्याचे मन, वाणी आणि शरीर यांच्याकडून प्रारब्धाप्रमाणे सर्व क्रिया, कोणत्याही इच्छा, स्पृहा व संकल्प यांच्याशिवाय स्वाभाविकपणे होत राहतात. म्हणून त्याच्या जीवननिर्वाहास कोणतीही अडचण येत नाही. भगवंतांचा भक्त आतून व बाहेरून शुद्ध असतो. भगवंतांच्या भक्तीमध्ये पावित्र्याची पराकाष्ठा असते. भक्ताचे मन, बुद्धी, इंद्रिये, आचरण आणि शरीर इत्यादी इतके पवित्र होऊन जाते की त्याच्या बरोबर बोलण्याबद्दल तर सांगायलाच नको. त्याच्या दर्शनाने व स्पर्शानेच दुसरे लोक पवित्र होतात. असा भक्त जेथे निवास करतो ते स्थान पवित्र बनते आणि त्याच्या संगतीने तेथील वातावरण, जल, स्थल इत्यादी सर्वच पवित्र बनते. दक्ष या शब्दाचा भावार्थ असा की जो उद्देश सफल होण्यासाठी मनुष्य शरीर लाभले आहे, तो उद्देश पूर्ण करणे म्हणजेच खरी चतुरता होय. अनन्य भक्तीने परमप्रेमी, सर्वांचा सुहृद, सर्वेश्वर अशा परमेश्वराला प्राप्त करून घेणे म्हणजेच मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश सफल करून घेणे होय. ज्ञानी भक्त हा भगवंताला प्राप्त करून घेतो. हे दाखविण्यासाठी त्याला चतुर म्हणजेच दक्ष असे म्हटले आहे. पक्षपाताने रहित होणे म्हणजे असे की न्यायालयात साक्ष देताना अथवा पंच किंवा न्यायकर्ता म्हणून कुणाच्या भांडणाचा निवाडा करतेवेळी अथवा अशा प्रकारची दुसरी कोणतीही संधी आल्यावर आपल्या एखाद्या कुटुंबातील माणसाच्या, नातेवाईकाच्या किंवा मित्रासारख्यांच्या विचाराने किंवा द्वेषाने अथवा इतर कोणत्याही कारणाने खोटी साक्ष देणे, न्यायाविरुद्ध निर्णय देणे किंवा कोणत्याही प्रकारे एखाद्याची अनुचित लाभहानी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच पक्षपात होय. यापासून रहित होणे म्हणजेच पक्षपातापासून रहित होणे होय. भगवंतांचा भक्त हा सर्व प्रकारच्या दुःखाने रहित असतो. या म्हणण्याचे तात्पर्य असे की मूळ श्लोकात गतव्यथा हे पद आहे. यावरून भगवंतांच्या म्हणण्याचा असा अभिप्राय वाटतो की कोणत्याही प्रकारे दुःखाचे कारण प्राप्त झाले तरी भक्त दुःखी होत नाही. म्हणजे त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारची चिंता, दुःख किंवा शोक हे होत नाहीत. याचा भावार्थ असा की शरीरामध्ये रोग इत्यादी होणे, स्त्री, पुत्र
इत्यादींचा वियोग होणे आणि धन, गृह इत्यादींची हानी होणे इत्यादी दुःखाचे हेतू प्रारब्धाप्रमाणे त्याला प्राप्त होतात. परंतु हे सर्व होत असतानाही त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. सर्वारंभ परित्यागी याचा भावार्थ असा की जगात जे काही होत आहे ते सर्व भगवंतांची लीला आहे. ते सर्व त्याच्या मायाशक्तीचा खेळ आहे. तो ज्याच्याकडून जेव्हा व जसे करवून घेऊ इच्छितो तसेच करवून घेतो. मनुष्य खोटा अभिमान बाळगतो की अमुक कर्म मी करतो, माझे सामर्थ्य असे आहे इत्यादी. परंतु भगवंतांचा भक्त हे याचे रहस्य चांगल्या प्रकारे जाणतो. त्यामुळे तो नेहमी भगवंतांच्या हातातील कळसूत्री बाहुली बनून राहतो. भगवंत त्याला जेव्हा व जसा नाचवतो तसाच तो प्रसन्नतेने नाचतो. स्वतःचा थोडा सुद्धा अभिमान बाळगत नाही आणि आपल्याकडून काहीही करत नाही. म्हणून लौकिक दृष्टीने तो सर्व काही करत असला तरी वास्तविक तो कर्तेपणाच्या अभिमानाने रहित असल्यामुळे सर्वारंभ परित्यागीच असतो. अशा प्रकारे आज आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.